सकाळ मित्रांनो आणि मैत्रिणींनो आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीवाल्यांनो. सो आम्ही आज चाललेलो आहे एका ठिकाणी दर्शनाला. खूप वर्षांनी योग आला आहे, अचानक प्लॅन ठरला आहे. सकाळचे वाजले आहेत 9 आणि आम्ही आता निघतो आहे बाय कार. सो कुठे चाललो आहे, काय चाललो आहे ते मी तुम्हाला वाटेत सांगते. टिल देन बघत राहा. सो आम्ही फायनली चाललेलो आहे विरारला, जीवदानी टेम्पलला. बाय कार चाललो आहे आणि काही वेळातच आम्ही पोचू. सो सकाळी मला वाटलेलं ॲक्च्युली सकाळ आहे आणि टुवर्ड्स ट्रॅफिक असेल, पण आम्हाला जायलासुद्धा 1 तास दाखवत आहे. मे बी बाय कार 38 किलोमीटर्स दिसतं आहे आणि बघूया तिकडे काय आहे कसं आहे. खूप वर्षांनी योग जुळून आला आहे देवीला जायचा, जीवदानीला. सो आम्ही 4 निघालो आहे. आज आमची पाचू मिसिंग आहे आणि आम्ही तिला खूप मिस करतो आहे. आणि बघूया, ब्लॉग फूडपर्यंत तुम्ही बघा, तुम्हाला कळेल डिटेल्स. मी बघितलं यूट्यूबवरती कोणाचा जीवदानीचा ब्लॉग नाही आहे, पार्किंग डिटेल्स नाही आहेत, काही नाही आहे. सो मी ठरवलं की ब्लॉग करायचं. अदरवाईज माझं काय नव्हतं की काल की काय ब्लॉग करायचा. आतापर्यंत आपण इन जनरल फूडचा वगैरेच ब्लॉग टाकतो किंवा असं फिरायला जायचा, पण फर्स्ट टाईम असं टेम्पल व्हिजिटचं टाकते आहे. सो ब्लॉग एंडपर्यंत बघा, थोडी इन्फॉर्मेशन पण मिळेल तुम्हाला. मस्त ग्रीनरी दिसते आपल्याला, छान वाटतंय. ही बहुतेक भाईंदरची खाडी आहे. थोडंसं असं पाणी पाणी दिसते. एक अब्बास अरे किती बडबड करता. माझे व्ह्युअर्स पण बोलतात यार की बडबड खूप आहे मागून. हा, झाडं, वादी. चला, आम्ही घेतलाय नीरा ब्रेक. एकदम नीरा नीरा नीरा. तो फायनली 23 मिनिटं 9 किलोमीटर विरारमध्ये एंट्री केली आहे. वेळ कधी गेला कळलं नाही आणि ट्रॅफिक नव्हता, त्यामुळे मजा आली. आता कलिंगडसाठी बघतोय, मिळालं तर खाऊ कलिंगड ब्रेक आणि मग नंतर पुढे. आम्ही फायनली पायथ्याजवळ आता जातोय, पोचू आम्ही आता पोचतोय आणि खूप भारी वाटतंय. लवकरच पोचू. आता हा जरा चढण आहे ना, स्वतः गाडी पार्किंग वगैरे सगळं सिस्टम तुम्हाला दाखवते, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट टाईम उपयोगी पडेल जेव्हा तुम्ही याल तेव्हा. आणि हा ब्लॉग मला जरा टाकायला सोमवार मंगळवार उजाडेल. आळस माणसाचं, बाकी काय नाही, पण हेल्पफुल पडेल तुम्हाला, बाकी काय नाही. आम्ही आलेलो आहे. 1 मिनिट. हाय बा, असा बोलतोय. पार्किंग इकडे आहे. पार्किंग कुठे? पार्किंग हां, जाऊ द्या. जीवदानी संस्थान आलेलं आहे. हे तर आम्ही डायरेक्ट लिफ्टनेच जाणार आहे, कारण का ताकद नाही आता चढायची. हे शॉप्स आहेत असे OTBTचे. डायलॉग येत आहेत. नाही नाही, मिसबिहेविंग आहे, तू दे तिकडे त्यांना. सो गाईज, इकडे थोडा स्कॅम होतो पार्किंगशी रिलेटेड. 40 नको देऊस, डायरेक्ट एंट्री घ्यायची तिकडे तुला. हे वेगळं असणार त्यांचं. सो इथे आपल्याला 40 रुपयाचं असं पे अँड पार्कचं चार्ज लावला जातो. आणि इथे एक पार्किंग आहे, एक तिकडे पार्किंग आहे लिफ्टच्या जवळ. त्याचं असं मत आहे की पार्किंग फुल झाली आहे. ही सगळी गर्दी आहे. स्कॅममध्ये फसू नका मित्रांनो. आता इथे राईटला पार्किंग आहे. नाही, सरळ चल, सरळ चल. ठीक आहे, बहुतेक तरी सरळच आहे. मी तुम्हाला जसं बोलले तसं पार्किंग हे बघा. हा रोपवेची एंट्री आणि ही आमची गाडी इथे अशी पार्क आहे. सो हे लोक ना आपल्यासोबत स्कॅम करतात, तर त्या स्कॅमला बळी पडू नका आणि बिंदास त्यांच्याकडून ते पे अँड पार्क घ्या आणि डायरेक्ट गेटच्या आत घुसा. इकडे कोणाचं काय चालत नाही. ओके, इथून चला गाईज, इथून एंट्री आहे. ठीक आहे. सो जीवदानीचा हा रोपवेची एंट्री आहे. आता आम्ही मंदिराचं इथे येऊया. इथे
इथे आता आम्ही जरा ओटीचं सामान घेतो आणि मग एंट्री घेतो. सगळ्या ओटी आहेत. 100 रुपये, 150 रुपये. साडीची ओटी घेतली तर तिचा रेट वेगळा. असं जीवदानी देवीचं आपल्याला फोटोग्राफी वगैरे फोटोग्राफ्स मिळतात. ओटीमध्ये पूर्ण 7 शृंगार असतं. साडीवाली ओटी कितीला आहे हो? 350ला साडीवाली ओटी. साड्यांची चॉईस दिली जाते. असे इकडे भरपूर स्टॉल्स आहेत. ही एंट्री आहे त्याची, पण आम्ही रोपवेने चाललो आहे. सो बघूया आपण. गर्दी फार होती म्हणून खायला आलो आहे. पहिली पोटपूजा मग देवपूजा. इकडे गॅस तर तुटवडा आहे त्यामुळे मिसळपाव, इडली वडा एवढंच आहे. सो आता आम्ही मागवलं आहे इडली वडा मिक्स सगळ्यांनी आणि ते आम्ही खाणार आहे. आणि तुम्ही स्टेट येऊन राहा. आलेलं आहे, खाणार आहे. मॅडमचा उपास आहे. खाणार, ताव मारणार, मग देवपूजा. अशा एंट्री गेट म्हणून आतमध्ये आलं. इथे वेटिंग आहे, जरा गर्दी आहे त्यामुळे. मग इथे ती येणार रोप वे आणि मग तिथून आम्ही वर जाणार. सो आता आम्ही वेटिंगला बसलो आहे. तुम्हाला दाखवतो. मग आलेली आहे. एक वर पोचली, दुसरी खाली आली. इथे आम्ही सगळे असे उभे आहोत. इथून एंट्री घेणार. गाईज हाय करा. ही आली आहे आणि आता आपल्याला एंट्री मिळणार आहे. बाकीची लोक वेटिंगमध्ये आहेत. आरती चालू होती त्यामुळे आपल्याला अडवून ठेवलेलं आहे. स्वतःसोबत जेव्हा ती लोक पूर्ण बाहेर पडतील तेव्हा इथून एंट्री. त्या एंट्री आपल्याला मिळालेली. ॲक्च्युली तिकडे असतो तर चांगला व्ह्यू असता. खाली बघा बसल्या. चला बस. अशा प्रकारे बसलेलो आहोत. आता चालणार. 2 मिनटात आम्ही निघालो आणि पुढच्या 5 मिनटात पोचेल. या मेंटल लोकांना घ्या. हसतायत, लाजतायत. वाव, नजारा नजारा नजारा. व्ह्यू. हे फुलं फुलं झाडं. आता ही आली दुसरी. या एकमेकींना खेचतात. ही आली दुसरी. ही गेली खाली. हा एकदम टर्निंग पॉईंट. आता आपण खूप वर आहोत. असं काय 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 जास्त चोरून नाही रे. आता आपण हार्डली 5 मिनटात वर पोचलो. डेंजरस. जरा वेळ थांबली होती. यांची बडबड चालली आहे तर फाटली आहे सगळ्यांची आणि माझी पण. आणि आम्ही असे उतरलेलो आहे आणि आता वर चढतोय. अजून वरती चढायचे जिने. कान बसले. पुन्हा एकदा लिफ्ट आहे. एवढ्या खूप साऱ्या माणसांसाठी हा लिफ्टचा व्ह्यू आहे. आम्ही आलेलो तेव्हा 2022 तेव्हा चढावं लागायचं. आता तसं नाही आहे. तर तिथून पण लिफ्ट. आम्ही दोघी कंटाळून बसलो इकडे. ह्यावर गेले आहेत. व्ह्यू बघा किती भारी आहे. जर तुम्हाला दिसत असेल, एक नंबर व्ह्यू आहे. मजा येते. आता आम्ही पुन्हा रोपवेने खाली उतरतो. देवाच्या कृपेने आम्हाला ते खालचंवाली जागा मिळते. म्हणजे तुम्हाला मी दाखवेन की काय रोपवे फील होतो ॲक्च्युली. सो स्टे ट्यून. आणि हा आहे नशिबाने मिळालेला. नशिबाने मिळालेला आम्हाला. गाडी कुठे गेली? गाडीला शोधायला वेळ लागतो. थांबा. गाडी 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 गाडी. हां. आणि ही आमच्या कविताची ग्रेज जीप. आमची ग्रे जीप. त्या ग्रे जीपच्या बाजूला ना कोणी ग्रे गाडी आहेत. वेगळ्याच गाड्या लागल्यात. दिस इज द व्ह्यू.
आम्ही निघालेलो आहे, आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता फुडून सरळ आणि आता आम्ही छान असं एखादा मच्छीची खानावळ बघतोय. विरार म्हटल्यावर घरगुती खानावळ असलीच पाहिजे आणि मला आज खायची आहे मस्तपैकी मच्छी. त्याच्यामध्ये आपण तर फक्त कोलंबी बोंबीलच खातो, पण तरी पण खायची आहे. माझ्यासोबतच्यांना पण खायची आणि हिचा उपास आहे, यांना खायची आहे, हिला खायची आहे. बापरे. आणि आम्ही आता खायला चाललोय. तर मी कुठे चाललो, काय चाललो त्यासाठी स्टे ट्यून. सो आम्ही पोचलेलो आहे पाटील खानावळीमध्ये आणि आता मी तुम्हाला दाखवते एक्झॅक्ट कुठे आहे, काय आहे, कसं आहे. बेसिकच आहे, मी रेकॉर्ड करते. गाईज आम्ही इथे जेवायला बसलो आहे. आम्ही ऑर्डर केली आहे प्रॉन्स थाळी, माझ्यासाठी बोंबील फ्राय, सगळ्यांसाठी चिकन वडे थाळी आणि पापलेट फ्राय थाळी. आणि हिने आपलं गरिबांचं खाणं, उपास आहे तिचा बिचारीचं म्हणून. सो मी अपडेट करते जसं येईल फूड तसं. वाली गरम चपात्या, हे आपली सोलकढी, रस भात, रस्सा, थोडंसं कोळंबीचं सुकं, कांदा, लिंबू. हे आले बोंबील फ्राय, खूपच मोठे आहेत ना. आता बघे ह्यांची काय येते. हे चिकन वडे दिले आहेत, सुकं चिकन, रस्सा चिकन, सोलकढी, बिलकढी, फुलटू. फूड इटिंग झालेलं आहे. मी प्रॉन्स थाळी घेतलेली, ॲव्हरेज होती, मला एवढी काही आवडली आहे. बोंबील फ्राय छान होते पण नॉर्मल. यांनी चिकन थाळी ऑर्डर केली होती, कशी होती? उपास मॅडम ॲव्हरेज, दोघींचं पण म्हणणं ॲव्हरेज. तो गाईज आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही घरी जायला निघालो आहे. 1.25 तासाचा म्हणजे रीच आउट टाईम आहे आमचा घरी पोचायचा, म्हणजे बोरिवलीला. सो लेट्स सी. आणि आम्ही खूप मजा केली आहे. जेवणाचा एक्सपिरियन्स एवढा खास नव्हता पण ठीक आहे, वी आर गुड. बोलण्यामागचं एक गोष्ट फक्त सांगू इच्छिते की जर तुम्ही जीवदानीला जात असाल, ट्रेनने जा, कसे पण जा, आणि जर तुम्ही तुमची गाडी घेऊन जात असाल तर तिकडे प्लीज, जसं आमच्यासोबत सुरुवातीला स्कॅम होणार होता तर तो होऊ दे नको तुमच्यासोबत. सो त्यासाठी त्यांना आधीच सांगा की पुढे जागा असते, तुम्ही खोटं बोलू नका. बिकॉज 80% जो क्राऊड आहे हा येतो ट्रेननेच, बिकॉज तो ट्रेनने जवळ आहे आणि सगळंच. पण 20% क्राऊड हा गाडीने येतो, त्यामुळे आतमध्ये सहज जागा असते. आज तर शुक्रवार होता, देवीचा वार होता, तरी काही गर्दी मिळाली नाही. सो आमचं सर्वांचं फार सुंदर दर्शन झालं आहे आणि अशा प्रकारे मी ब्लॉग एंड करते. जय माता दी गाईज, जय माता दी, जय माता दी, जय माता दी. ॲक्टिंग. बाय. सो ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट. थँक्यू एव्हरीवन. बाय बाय.